नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथं बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रघुनाथ हजारे या मेंढपाळाची एक शेळी ठार व एक जखमी झाली आहे. शनिवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे मेंढपाळास अंदाजे 40,000 रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की भुयेवाडी इथल्या मेंढपाळ रघुनाथ पांडुरंग हजारे, भारत लखन हराळे, आप्पाजी विलास हराळे, जयवंत बाबूराव अष्टेकर या मेंढपाळांच्या सुमारे 300 शेळ्या मेंढरांचा कळप खतासाठी यशवंत मारुती पाटील राहणार भुयेवाडी यांच्या गुरवकी नावाच्या शेतात बसायला आहेत. शनिवार दिनांक 11 रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने मेंढरांच्या कळपावर हल्ला केला. कुत्र्याच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले तेव्हा बिबट्या शेळ्यांवर हल्ला करत होते. मेंढपाळ यांनी आरडाओरड करून वन्य प्राण्यांना पिटाळून लावून शेळ्यांना त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले, परंतु शेळ्या गंभीर जखमी झाल्या. हल्ल्याची घटना कृष्णाथ हजारे व रघुनाथ हजारे यांनी तातडीने यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली. संजय वाघमोडे यांनी ही घटना तात्काळ वनपाल विकास घोलप, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उनवणे यांना कळवून घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली. तसेच स्वतः घटनास्थळी भेट दिली. जखमी शेळ्यांवर डॉक्टर उनवणे, पशुधन विकास अधिकारी भुयेवाडी यांनी उपचार सुरू केले, परंतु उपचारादरम्यान एका शेळीचा मृत्यू झाला. भुयेवाडी, कासारवाडी, शिये, अंबप या परिसरात बिबट्या, तरस, गवे यांची दहशत कायमचीच आहे. याच भुयेवाडीत गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. वन्यप्राण्यांची दहशत या परिसरात निर्माण झाली आहे. वन विभागाने या भागातील प्राणी पकडून घनदाट जंगलात सोडून द्यावे किंवा पाळीव हत्ती अंबानी घेऊन जात आहे त्याप्रमाणे या परिसरात त्रासदायक ठरणारे वन्य प्राणी पकडून अंबानींनी घेऊन जावे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी व शासनाने प्राणी सुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली. घटनास्थळी यशवंत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष व मेंढपाळ चराई कुरण समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, मच्छिंद्र बिडगर, वाल्मिक बिडगर, भाऊसाहेब हलवर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी खोत, सरपंच सचिन देवकुळे, संभाजी हजारे, भगवान हजारे, भारत हराळे, आप्पाजी हराळे, जयवंत अष्टेकर, शेतकरी, मेंढपाळ उपस्थित होते. मी संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य. आज मी भुयेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे आलो आहे. इथं मला सकाळीच शिवाजी हजारे यांनी फोन केला आणि मेंढपाळाच्या 2 शेळ्यावरती हल्ला झाला आहे आणि त्या सदृश्य वन्य प्राण्याने हल्ला केला आहे. त्याची बातमी मिळताच मी संबंधित फॉरेस्टचे, वन विभागाचे अधिकारी, वनपाल यांना तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळवले, परंतु पंचनामा करताना काही अडचणी येते. वन विभाग मेल्याशिवाय, एखादा प्राणी मेल्याशिवाय त्याचा पंचनामा करत नाही किंवा त्याला नुकसान भरपाई देताना तो मेला तरच त्याचा पंचनामा होतो किंवा त्याला नुकसान भरपाई मिळते. आणि जर पंचनामा झाल्याशिवाय त्याच्यावरती उपचार करता येत नाहीत, या काही तांत्रिक अडचणी आहेत, ही शासनाने दूर कराव्या. तसेच बिबट्या, तरस, लांडगे जे जे वन्य प्राणी आहेत किंवा भटके कुत्रे असतील, जे जे वन्य प्राणी आहेत त्या गावातल्या ग्रामपंचायतींना ते अधिकार द्यावेत की जेणेकरून ज्या भागात जो प्राणी हल्ला करतोय त्या प्राण्याचा बंदोबस्त करण्याचा किंवा त्याला बंदुकीनं मारण्याचा सुद्धा अधिकार द्यावा. कारण अनेक आता ही 2 दिवसातला 3रा हल्ला आहे. या भागात बिबट्याने 2 पिल्लं फिरतात आणि त्या बिबट्याने परवाच गुंडकीला हल्ला केला आहे. गुंडकीतसुद्धा 2-3 शेळ्यांना शिंगरूला मारलं आहे. परवा बुधरगड तालुक्यातल्या पांगेरे येथे सुद्धा बिबट्याने हल्ला करून शिंगरूला मारले. 2-3 दिवसातली 3री घटना आहे. तिथे सुद्धा आता 2 शेळ्या आहेत. त्या शेळ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्या जगतील हे सांगता येत नाही कारण याच्या नरडा वगैरे सगळं फोडलेलं आहे. तरी शासनानं तात्काळ त्या संबंधित कायद्यातल्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दुरुस्त करून वन्य प्राणी सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा
आणि पशुपालक शेतकरी आणि मेंढपाळ यांना नुकसान भरपाई बाजारभावानुसार द्यावी. तसेच त्यांना जो त्रास होतोय तो त्रास तात्काळ रद्द करून वन विभागाने जे इथं या भागात करवीर भोयेवाडी परिसरात जे बिबटे फिरतात त्या बिबट्याने आता उसाचा आसरा घेतला आहे. या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा किंवा जसे हत्ती आमचा इथला उचलून पाळीव हत्ती उचलून याने नेला रिलायन्स अंबानीनं, तसे इथले बिबटेसुद्धा तिकडे न्यावेत आणि तिकडे पाळावेत. तिथनं मात्र त्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा ही आमची सरकारला आणि वन विभागाला विनंती. जय हिंद, जय हिंद. कोणात पांडुरंग हजारे भोयवाडी गावात डोंगर परिसरात आमची बकरी बसाई होती. तिथं 2-2:30च्या सुमारास बिबट्यांनी आमच्या शेळीवर हल्ला केला. कुत्र्याचा दंगा आल्यावर आम्ही जागे झालो. बॅटरी मारून बघितल्यावर 2-3 दिवसाले ते तुळसळ टपच्याचे होते. पुढून उंच आणि मागून खाली होते. आम्ही लांबनच बघितले. आमच्यावर हल्ला करेल म्हणून आम्ही पुढे गेलो. आनंद पांढरा वाघमध्ये आमची पण रात्री मेंढी वन प्राण्यांनी फाडली आहे, म्हणजे पूर्ण खाली आहे. नमस्कार, मी संजय वाघमोडे, संस्थापक यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य. आज मी भुयेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे आलो आहे. सकाळी मला कृष्णसिंग हजारे या मेंढपाळाचा फोन आला की बिबट्यासदृश्य वन्य प्राण्यांनी रात्री 2 शेळ्यांवरती हल्ला केला आणि या हल्ल्यात त्यांच्या शेळ्या अतिशय गंभीर आहेत आणि साहेब तुम्ही तात्काळ यांनी मला समजतात. मी तात्काळ भुयेवाडी येथे आलो. माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील साहेब तसे त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत. इथं आलो, बघितलं तर इथं परिस्थिती अतिशय विदारक होती. शेळ्याचे असे नरडे आणि पोट पूर्ण फाडले. त्या एकंदरच सर्व जखमाही बघितल्या तर हा हल्ला बिबट्यासदृश्य वन्य प्राणी किंवा तरसदृश्य वन्य प्राणी यांनीच केलेलं आहे. भुयेवाडी गावात याच्या अगोदर हे गव्याचे हल्ले, बिबट्याचे हल्ले, तसेच तरस, कोल्हे असे अनेक मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्या मारलेले आणि बिबट्यानं तर इथं धुमाकूळ घातलंय. परवा 2 दिवसापूर्वी चिनी येथे अगदी गावालगत एक बिबट्यानं घोड्याच्या पिल्लो शिंगरू ठार मारले. तरी माझी कळकळीची महाराष्ट्र शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना विनंती आहे की वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जर बिबट्यासदृश्य वन्य प्राणी किंवा वन्य प्राणी असेल तर त्याची नुकसान भरपाई वन विभागाकडून दिली जाते. परंतु जर भटके कुत्री जर असतील तर त्याची नुकसान भरपाई वन्य विभाग देत नाही आणि त्याचे नुकसान भरपाई कुठूनही दिली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की भटक्या कुत्र्यांना मारू नये. जर मारलं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय. आमची सरकारला आणि संबंधित विभागाला नम्र विनंती आहे की सदर प्राणी सुरक्षा कायदा रद्द करा आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेला वन्य प्राणी आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास हा सहन करा आणि ज्या त्या स्थानिक ग्रामपंचायतनं तो अधिकार द्या की भटक्या कुत्र्यांची पूर्वी ज्याप्रमाणे विल्हेवाट लावली जायची त्याप्रमाणे आता सुद्धा विल्हेवाट लावायला पाहिजे आणि भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सुद्धा ठार झाले तर त्याची नुकसान भरपाई शासनानं द्यावी ही आमची शासनाला नम्र विनंती. आणि जे बिबट्या आणि तरसदृश्य वन्य प्राणी जंगलाच्या बाहेर पडलेत तर ते प्राणी सर्व पकडून वन विभागाने त्यांना तात्काळ त्यांची रवानगी जंगलाच्या मुख्य मध्यवर्ती ठिकाणी नेऊन करण्यात यावी.